सध्या देशात आणि राज्यात काय चाललंय असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं अगदी थेट आणि सडेतोड उत्तर नुकतंच मुंबई हायकोर्टाने दिलंय. मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलंय की भारत सरकार लोकांना गुलाम बनवतंय. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उठवणाऱ्या एका राजकीय कार्यकर्त्यावरील तडीपारीची कारवाई रद्द करताना मुंबई पोलिसांना अत्यंत कडक शब्दात फटकारलंय. न्यायालयानं थेट सवाल केलाय की हे काय चाललंय? सर्व नागरिकांना भारत सरकारचं गुलाम बनवलं जातंय का? न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकलपीठानं हा ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणं आणि सरकारच्या धोरणांना विरोध करणं हा संविधानानं दिलेला मूलभूत अधिकार असल्याचं स्पष्ट केलंय. हा मॅटर नेमका काय आहे ते नीट समजून घेऊया. मुंबईत राहणारे सईद अहमद अब्दुल वाहिद चौधरी हे सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया म्हणजेच SDPIचे सरचिटणीस आहेत. आता विरोधी पक्षातला किंवा संघटनांमधला कार्यकर्ता म्हटल्यावर तो सरकारच्या धोरणांवर बोलणारच. सईद भाईंनी केंद्र सरकारच्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजे CAA, समान नागरी कायदा आणि ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावरून मुंबईत काही आंदोलनं केली, मोर्चे काढले. आता लोकशाहीत आंदोलनं करणं हा काही गुन्हा नाही, पण मुंबई पोलिसांनी या आंदोलनाचा आधार घेऊन त्यांच्यावर 5 वेगवेगळे गुन्हे दाखल केले. एवढ्यावरच पोलीस थांबले नाहीत, तर थेट 1 वर्षभरासाठी त्यांना मुंबईतून तडीपार करण्याचा हुकूम सोडला. आपल्याला राजकीय आकसापोटी घराबाहेर काढलं जातंय हे लक्षात आल्यावर सईदभाईंनी थेट बॉम्बे हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आणि मग सुरू झाली खरी कोर्टातली हाय व्होल्टेज सिरीज. या केसची सुनावणी लागली हायकोर्टाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर. जेव्हा पोलिसांनी सईद भाईंच्या तडीपारीचं कारण कोर्टासमोर ठेवलं तेव्हा न्यायमूर्ती जामदार यांचा पारा चांगलाच चढला. कोर्टात न्यायाधीश जे काय बोलले ते पोलिसांच्या पार जिवारी लागलं असेल. न्यायमूर्ती जामदार थेट पोलिसांवर कडाडले. हे नेमकं काय चाललंय देशात? सर्व नागरिकांना भारत सरकारचं गुलाम बनवलं जातंय का? त्यांना साधा निषेध नोंदवता येत नाही, ते आंदोलन करू शकत नाही, हे सगळं काय आहे? आज देशात एका पाठोपाठ एक पेपर फुटतायत. जर अशा गोष्टींवर लोकांनी एकत्र येऊन निषेध केला तर तुम्ही थेट त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार का आणि त्यांना तडीपार करणार का? न्यायाधीश एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी पोलिसांना संविधानाची आठवण करून दिली. ते म्हणाले, याचिकाकर्त्यानं भाजप सरकार मुर्दाबाद किंवा अमित शाह मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. लोक अशा घोषणा का देऊ शकत नाहीत? केवळ अशा घोषणा दिल्या म्हणून एखाद्या नागरिकाला तडीपार केलं जाऊ शकतं का? सरकारचा निषेध करणं आणि आंदोलन करणं हा देशातील नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. पोलीस हे काही मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांचे नोकर नाहीत, ते जनतेचे सेवक आहेत. तुमच्या अधिकारांवर मला आता मोठा दंड ठोकावा लागेल. न्यायमूर्ती जामदार यांनी महाराष्ट्रातल्या चालू राजकारणावरही जोरदार टीका केली. महाराष्ट्रात सध्या जे पक्षांतराचे आणि आमदारांच्या खरेदी विक्रीचे उद्योग सुरू आहेत त्यावर न्यायाधीशांनी याचिकाकर्त्याला थेट एक भारी सल्ला दिला. न्यायमूर्ती जामदार म्हणाले, परवाच विधानसभेत काय चर्चा सुरू होती? एका 10 वर्षाच्या निष्पाप मुलाचा अपघातात मृत्यू झाला आणि तिकडे सभागृहात मात्र विधानसभा अध्यक्ष कसे निवडले जातात आणि कोण कोणत्या पक्षात गेला यावर चर्चा रंगत होती. काय सुरू आहे? सईद, तुम्हीच तुमची बाजू बदलून म्हणजेच पक्ष बदलून घ्यायला हवा. तसंही संपूर्ण महाराष्ट्रात सध्या आमदारांची खरेदी विक्री सुरू आहे. तुमच्यावर काही गुन्हे दाखल आहेत ना, मग पक्ष बदलण्याचा विचार करा. तिथे एक वॉशिंग मशीन उपलब्ध आहे, त्यात तुमचे सगळे गुन्हे धुवून निघतील. न्यायाधीशांच्या या एका वाक्यानं राज्यातील राजकारणाचा स्तर कुठल्या पातळीवर गेलाय हे अगदी अचूक दाखवून दिले. शेवटी हायकोर्टानं आपला निकाल देताना स्पष्ट केलं की केवळ केंद्र सरकारच्या धोरणांचा विरोध केला म्हणून कोणालाही तडीपार करता येणार नाही. जर पोलिसांनी असं केलं तर तो संविधानानं दिलेल्या कलम 19 मधील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि कलम 21 मधील सन्मानाने जगण्याचा अधिकाराचा थेट खून ठरेल. न्यायालयाने पोलिसांचा तो तडीपारीचा आदेश कचऱ्याच्या टोपलीत टाकला आणि तो तात्काळ रद्द केला. कोर्टाच्या या झाडाझडतीवरून एक गोष्ट अगदी काळ्या दगडावरची रेग आहे. लोकशाहीत जनता हीच खरी बाप असते. सरकार येतील आणि जातील, पण संविधानाने दिलेले हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. साध्या घोषणा दिल्या म्हणून जर पोलीस सत्ताधाऱ्यांची हुजरेगिरी करायला लागली तर त्यांना कायद्याचा इंगा कसा दाखवायचा हे कोर्टाला चांगलंच माहिती आहे. हा देश कायद्यानं चालतो, कोणाच्या जहागिरीनं नाही, हेच या निकालानं पुन्हा एकदा सिद्ध केलंय. लोकशाहीच्या नावाखाली चाललेला हुकुमशाहीचा खेळ आता सहनशक्तीच्या पलीकडे गेलाय. सरकारवर टीका केली, मोर्चे काढले की लगेच उचलून तडीपार करायचं, हा काय मोगलाई कारभार सुरू आहे का?
पोलीस दल हे जनतेचे रक्षक राहिले नसून सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचणारे कठपुतली बनले आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नेते जेव्हा रात्रीत पक्ष बदलतात तेव्हा त्यांच्यावरचे सगळे गुन्हे वॉशिंग मशीनमध्ये धुवून स्वच्छ होतात. पण साध्या हक्कासाठी लढणारा सामान्य माणूस मात्र पोलिसांच्या लाठ्या आणि तडीपारीचे आदेश झेलत राहतो. सत्ताधाऱ्यांच्या एका फोनवर शांततापूर्ण आंदोलन चिरडून टाकणं हाच आजचा कायदा बनलाय. पण हे विसरू नका, लोकशाहीत जनता हीच खरी मालक असते आणि सरकार हे केवळ 5 वर्षांसाठीचं सेवक असतं. पोलिसांचा गणवेश संविधानानं दिलाय, कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यालयातून तो मिळालेला नाही. हा देश संविधानानं आणि कायद्यानेच चालेल. एक तुकाराम मुंढे कायद्यानं चालतो आणि अख्ख्या सिस्टीमला हादरवतो, तसाच प्रत्येक अधिकारी कायद्याने वागला तर सर्वसामान्यांचं जगणं हे चांगलं होईल. हे न्यायालयानं दाखवून दिलंय. न्यायालयाने एवढं फटकारूनही सत्ताधारी जाग्यावर येतील का? थोडी तरी लाज वाटेल का त्यांना? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.